नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लिमेंट सिस्टीमचा जो काही अल्टरनेटिव्ह पाथवे आहे तो डिस्कस करणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिकल पाथवे डिस्कस केला होता. तर या व्हिडिओमध्ये अल्टरनेटिव्ह पाथवे आपण डिस्कस करत आहोत. आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसंच या टॉपिकचे मी ऑलरेडी ज्या नोट्स आहेत त्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ते नोट्स रेफर करू शकतात. तर चला तुम्हाला व्हिडिओ सुरुवात करूया. द अल्टरनेटिव्ह पाथवे ऑफ द कॉम्प्लिमेंट सिस्टीम इज ऑलवेज अंडर दी टाईट रेग्युलेशन टू प्रिव्हेंट द डॅमेज टू द हेल्दी टिश्यू. आणि जे काही कॉम्प्लिमेंट सिस्टीम आहे त्याच्यात जो अल्टरनेटिव्ह पाथवे आपण पाहतो तो मेनली टाईट रेग्युलेशन करतो, जेणेकरून जे काही हेल्दी टिश्यू असतील त्याला डॅमेज होण्यापासून वाचवलं जाऊ शकेल. दिस इज अ क्रुशल बिकॉज unlike the classical and lectin pathway that require the specific trigger, the alternative pathway can be activated spontaneously by low level of a C3b into the blood. तर मेनली आपण जर पाहिलं जो काही क्लासिकल पाथवे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही स्पेसिफिक मॉलिक्यूल असतील किंवा स्पेसिफिक स्ट्रक्चर असतील त्याच्यामुळे तो ट्रिगर होत असतो. तसंच लेक्टिन पाथवेमध्ये सुद्धा जे काही स्पेसिफिक ट्रिगर करतात काही मॉलिक्यूल. तर पण ह्या जो काही अल्टरनेटिव्ह पाथवे आहेत तो स्पॉन्टेनियसली ॲक्टिवेट होत असतं, जेणेकरून ज्यावेळेस ब्लडमध्ये C3b हा जी काही याची लेवल असेल ती कमी होते त्यावेळेस हा ॲक्टिव्हली किंवा स्पॉन्टेनियसली ॲक्टिवेट व्हायला किंवा ट्रिगर व्हायला मदत होत असते. तर आता आपण याच्यातले मेन प्लेयर कोणते ते आपण पाहूयात. तर कोणत्या जे काही मेन प्लेयर आहे किंवा जे काही कॉम्पोनंट आहेत जेणेकरून हे जे काही कॉम्प्लिमेंट पाथवे आहे तो हेल्दी टिश्यूपासून जे काही डॅमेज होण्यापासून वाचवलं जातं तर आता आपण पाहूयात. तर पहिला जो काही आहे तो फॅक्टर एच. दिस प्रोटीन ॲक्ट ॲज अ मास्टर रेग्युलेटर. इट competes with the factor B for binding to a C3b, preventing the formation of a C3 convertase. तर हा जो काही प्रोटीन आहे तो मास्टर रेग्युलेटर म्हणजे एक स्पेसिफिक रेग्युलेटर मानला जातो, जेणेकरून तो कम्पीट करतो किंवा त्या जो काही फॅक्टर बी आहे तो बाइंडिंग होत असतो ना C3bमध्ये, आपण पाहिलं क्लासिकल पाथवेमध्ये. तर मग हे फॅक्टर बी आणि जो काही C3b याची बाइंडिंग न होण्यासाठी किंवा त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी, जेणेकरून C3 कन्व्हर्टेजचं फॉर्मेशन होणार नाही, त्या पूर्णपणे त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी रेग्युलेट करत असतो. दिस एन्झाईम कॉम्प्लेक्स दॅट ॲम्प्लिफाय दी पाथवे. आणि आज जो काही C3 कन्व्हर्टेज आहे तोच पुढे जाऊन जो काही पाथवे आहे तो पूर्णपणे ॲम्प्लिफाय करण्यासाठी मदत करत असतो. हा जो काही कॉम्प्लेक्स आहे C3b हा जो काही कॉम्प्लेक्स आहे तो पुढे जाऊन पाथवे ॲम्प्लिफाय करत असतो. तर मग ज्या वेळेस हा जो फॅक्टर एच आहे तो काय करतो, फॅक्टर बीला C3b पासून बाइंड होण्यापासून प्रिव्हेंट करतो, जेणेकरून ते कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होत नाही आणि पाथवेसुद्धा ॲम्प्लिफाय होत नाही. ॲडिशनली द फॅक्टर एच ॲक्ट ॲज अ को फॅक्टर फॉर फॅक्टर आय टू क्लीव द C3b इंटू द इनॲक्टिवेट फॉर्म IC3b. आणि काही वेळेस काय होतं, फॅक्टर एच ॲज अ को फॅक्टर म्हणून फॅक्टर आयसुद्धा वापरतो, जेणेकरून तो काय करतो डायरेक्टली C3bचं त्याला क्लीव करतो आणि क्लीव केल्यानंतर त्याचं तो ॲक्टिव्ह फॉर्मचं इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जातो आणि त्याचं प्रोडक्ट फॉर्मेशन होतं IC3b. आणि दुसरा जो काही मॉलिक्यूल आहे फॅक्टर आय. दिस सेरीन प्रोटीएस क्लीवेज C3b टू IC3b essentially inactivated it and preventing further the complement activation. However, factor I require a factor H as a co-factor for a efficient cleavage. तर आपण आत्ता मगाशी मी सांगितलं जो फॅक्टर आय आहे हा सेरीन प्रोटीएज आहे, तो काय करतो C3bला डायरेक्टली क्लीव करतो. तो काय त्याच्यानंतर तिथं प्रोडक्ट फॉर्मेशन होतं IC3b, म्हणजे ॲक्टिव्ह फॉर्मचं इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो आणि पूर्णपणे जो काही कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन आहे तो प्रिव्हेंट केला होता. आणि पण ह्या प्रोसेसमध्ये जर आपण पाहिलं तर की फॅक्टर आयला जो काही फॅक्टर आहे तो रिक्वायरमेंट आहे ॲज अ को फॅक्टर म्हणून, जेणेकरून तो इफिशियंटली जो काही आहे तो क्लीव करू शकेल C3bला. तर आता हे दोन मेन प्लेयर झाले. आता आपण रेग्युलेटरी प्रोसेस पाहूयात पूर्ण. तर पहिला आहे C3 टेक ओव्हर. लो लेवल ऑफ अ C3 आर ऑलवेज बिंग क्लीव इन टू द C3b and in the blood due to the slow spontaneous process. तर ज्या वेळेस C3चं लेवल ही कमी होते तर मग ते काय करतात, ज्या वेळेस
पूर्णपणे त्या C3Bला क्लीव्ह केलं जातं ब्लडमध्ये आणि ही जी काही प्रोसेस आहे ती स्लो स्पॉन्टेनियस प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते. आणि नंतर मग याच्यामध्ये ज्यावेळेस C3B हा जो त्याचं फॉर्मेशन होतं तर मग त्यावेळेस फॅक्टर H हा तिथं एंटर करतो, जेणेकरून फॅक्टर H हा बाइंड होतो C3Bला आणि प्रिव्हेंट करतो, जेणेकरून जो काही फॅक्टर B त्याला असोसिएट होणार नाही किंवा बाइंड होणार नाही. आणि बाइंड होणार नाही तर ज्यावेळेस फॅक्टर B हा C3Bला बाइंड होणार नाही तर मग त्याच्यामुळे C3 कन्व्हर्टेज हा जो काही मॉलिक्यूल आहे किंवा जो काही कॉम्प्लेक्स आहे ते सुद्धा फॉर्मेशन होणार नाही, कारण की हा जे C3 कन्व्हर्टेज हे जे काही कॉम्प्लेक्स आहे ते हार्मफुल आहे. त्यामुळे फॅक्टर H काय करतो, यांच्या दोघांमध्ये बाइंडिंगच घडून आणत नाही आणि बाइंडिंग घडून आणलं नाही तर मग जे कॉम्प्लेक्स आहे ते फॉर्मेशन होणार नाही. तसंच पुढे जाऊन मग काय करतो फॅक्टर आय क्लिवेज, मी मगाशी सांगितलं की फॅक्टर B मॅनेज टू द बाइंड टू द C3B बिफोर द फॅक्टर H. पण मग जर काही वेळेस काय होतं, जो फॅक्टर B असतो तो मॅनेज करून घेतो किंवा कसं तरी C3Bला बाइंड होऊन जातो आणि बाइंड झाल्यानंतर मग त्याच्यावरती फॅक्टर Hचा काही परिणामच होत नाही. मग त्याच्यावेळेस काय केलं जातं, फॅक्टर हा तिथं इम्प्लिमेंट केला होतो, जेणेकरून तो फॅक्टर H सोबत C3Bला पूर्णपणे क्लीव्ह करतो आणि IC3B तिथं फॉर्मेशन होतं, जेणेकरून जे काय ॲम्प्लिफिकेशन लूप असेल ते पूर्णपणे इफिशियंटली स्टॉप होते. आणि तसंच चौथा जो पॉईंट आहे C3B डिपॉझिट ऑन द पॅथोजन. हवेवर ऑन द सरफेस ऑफ अ मायक्रोब स्पेसिफिक शुगर कॅन बाइंड टू द C3B, स्टॅबिलायझिंग इट अँड अलाउ इट टू फॉर्म द C3 कन्व्हर्टेज विथ दी फॅक्टर B. आणि काही जे काही मायक्रोजॉब्स असतात सरफेसवरती ते काय करतात, स्पेसिफिक शुगरला बाइंड करतात आणि जे काही C3Bला बाइंड करून त्याला स्टॅबिलाइज फॉर्ममध्ये आणि त्याचं फॉर्मेशन केलं जातं C3 कन्व्हर्टेजमध्ये विथ दी फॅक्टर ऑफ फॅक्टर B. दिस लोकलाइज ॲक्टिवेशन ऑन द पॅथोजन अलाउ टू कम्प्लिमेंट कॅस्केड टू प्रोसेड अँड इलिमिनेट दी थ्रेट. आणि हे जे काही लोकलाइज ॲक्टिवेशन आहे पॅथोजनचं, जेणेकरून जे काही कॉम्प्लिमेंट कॅस्केड हा इव्हेंट हा जनरेट होतो तर मग त्याच्यामुळे जो काही इलिमिनेट असतो, जो थ्रेट वगैरे असतं ते इलिमिनेट व्हायला मदत होत असते. तर एकदम सिम्पल प्रोसेस आहे. जे काही C3B हा जो काही मॉलिक्यूल आहे तो ज्या वेळेस फॅक्टर B सोबत बाइंड झाल्यानंतर C3 कन्व्हर्टेज हा मॉलिक्यूल तयार होतो आहे आणि जो काही हार्मफुल प्रोडक्ट तिथं तयार होतो आहे. मग हे पूर्णपणे त्याला डिॲक्टिवेट करण्यासाठी काय केलं जातं, फॅक्टर H पहिल्यांदा येतो, तो C3Bला बाइंड होतो आणि तो जो काही B मॉलिक्यूल आहे त्याला फॅक्टर B मॉलिक्यूल त्याला बाइंड होण्यापासून वाचवतो आणि वाचवल्यानंतर तो C3B इनॲक्टिवेट फॉर्ममध्ये होतो. आणि काही करून जो काही फॅक्टर H तिथं काम आला नाही आणि फॅक्टर B आणि C3Bचं बाइंडिंग झालं तर मग फॅक्टर हा तिथे इम्प्लिमेंट केला जातो. तो काय करतो, C3Bला पूर्णपणे क्लीव्ह करतो विथ दी हेल्प ऑफ फॅक्टर H आणि इफिशियंटली ते पूर्णपणे ॲम्प्लिफिकेशन लूप आहे तो स्टॉप केला जातो. हे आपण पाहिलं अल्टरनेटिव्ह पाथवे, जेणेकरून जो काही C3 कन्व्हर्टेज हा जो काही मॉलिक्यूल आहे त्याचं फॉर्मेशन पूर्णपणे प्रिव्हेंट केलं जातं अल्टरनेटिव्ह पाथवेमध्ये. आणि असंच अजून काही ॲडिशनल मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये CRP आणि C4BP आणि C3BP जो की क्लासिकल पाथवेमधून हे जे काही मॉलिक्यूल आहे ते येतात असतात. तर CRP जो आपण पाहिला तर होस्ट सेल एक्सप्रेस द व्हेरियस CRP ऑन देअर सरफेस दॅट बाइंड टू द C3B अँड प्रिव्हेंट द इंटरॅक्शन विथ द कंपोनंट प्रोटेक्टिंग द हेल्दी सेल अँड कॉम्प्लिमेंट अटॅक. तर काही वेळेस काय होतं, ज्या होस्ट सेल असतात ते काय करतात, CRP काही एक्सप्रेस करतात, काही व्हेरियस फॅक्टर एक्सप्रेस करतात, जेणेकरून जे काही सरफेसवरती C3B असतात त्याला बाइंड होतात आणि जे काही CRP असतात ते पूर्णपणे जे काही कंपोनंटपासून त्याला प्रिव्हेंट करतात, जेणेकरून त्याचं इंटरॅक्शन त्याच्यासोबत होणार नाही आणि जे काही हेल्दी टिश्यू असतील किंवा जे सेल असतील त्याला प्रोटेक्ट केलं जाईल कॉम्प्लिमेंट अटॅकपासून. दुसरा जो काही मॉलिक्यूल आहे C4B आणि C3BP. These plasma protein bind to the C3B and C4B from the classical pathway respectively, facilitating their the clearance and preventing the inappropriate activation. तर मग हे जे काही प्लाझ्मा प्रोटीन आहे ते बाइंड होतात आणि बाइंड झाल्यानंतर ते पूर्णपणे क्लिअरन्स करतात, जेणेकरून जो काही इनअप्रोप्रिएट जो ॲक्टिवेशन होतं आहे कॉम्प्लिमेंट सिस्टीमचं ते पूर्णपणे प्रिव्हेंट केलं जाईल आणि जे काही हेल्दी सेल असतील ते वाचवले जातील. हे दोन अजून जे काही मॉलिक्यूल आहेत त्याच्याद्वारे जे काही कॉम्प्लिमेंट सिस्टीम आहे ती अल्टरनेटिव्ह पाथवेद्वारे हे जे काही पूर्णपणे प्रिव्हेंट केली जाते.
तसंच आपण जर पाहिलं तर अल्टरनेटिव्ह पाथवे का उपयोगाचं आहे ते आपण आता पाहूयात. तर जे काही टिश्यू डॅमेज आहे किंवा जे काही कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन होतं आहे, अनकंट्रोल कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन होतं आहे, त्याच्यापासून जे काही टिश्यू डॅमेज होत आहे त्याला प्रिव्हेंट केलं जातं ह्या प्रोसेसद्वारे. कारण की ज्यावेळेस हे जे काही सगळं C3 कन्व्हर्टेज आहे तो एकदा ॲम्प्लिफाय झाला, तो मेन इनिशियल जो काही मॉलिक्यूल आहे या अल्टरनेटिव्ह पाथवेज किंवा जो कॉम्प्लिमेंट सिस्टीमचा, मग त्यालाच डायरेक्ट आपण जर क्लीव्ह करून जर त्याला इनॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये जर आपण ठेवलं तर त्याच्यामुळे जो काही अनकंट्रोल जो कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन आहे ते होणार नाही आणि जो काही कॉम्प्लिमेंट सिस्टीम आहे तो जो पाथवे आहे तो रन होणार नाही. तर त्याच्यामुळे जे काही टिश्यू डॅमेज असतील ते आपण वाचवू शकतो. तसंच जे काही एन्श्योर द टार्गेटेड अटॅक ऑन द पॅथोजन बाय फोकसिंग द कॉम्प्लिमेंट कॅस्केड ऑन देअर सरफेस. आणि आपण याच्यामुळे जे काही टार्गेट अटॅक असतील पॅथोजनवरती ते फोकस करू शकतो, जेणेकरून जे कॉम्प्लिमेंट कॅस्केड आहे सरफेसवरती तर ते पूर्णपणे ज्याच्या पॅथोजनला अटॅक करू शकेल. तसंच जे काही ब्लडमधलं जे काही इंटरनल जो काही इंटरनल जो काही स्टॅबिलिटी असेल ती पूर्णपणे मेंटेन करण्यासाठी जे काही अल्टरनेटिव्ह पाथवे तो उपयोगात येतो. तसंच आपण जर पाहिलं तर याच्यामुळे कोणकोणते डिसरेग्युलेशन किंवा डिसीज येऊ शकतात जर आपण हे जे काही रेग्युलेशन किंवा प्रिव्हेंटच केलं नाही कॉम्प्लिमेंट सिस्टीम, तर त्याच्यामुळे जो फॅक्टर याच्या आणि रेग्युलेटरी प्रोटीन कॅन लीड टू द एक्सेसिव्ह कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशन अँड ऑटोइम्युन डिसीज. तर याच्यामुळे त्याच्यामध्ये म्युटेशन घडून येऊन वेगवेगळे जे काही एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जे काही ऑटोइम्युन डिसीज वगैरे असतील किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. तसंच काही डिफिशियन्सीसुद्धा प्रोटीन ह्यामुळे होऊ शकतात आणि ते त्या इन्फेक्शनला ससेप्टेबल असू शकतात आणि त्याची ससेप्टिबिलिटी इन्क्रीज होऊ शकते इन्फेक्शनच्या अगेन्स्ट. तर हे वेगवेगळे जे काही त्याच्यामुळे ऑटोइम्युन डिसीज वगैरे त्याच्यामुळे कॅरी आउट होत असतात. त्यामुळे हे जे काही कॉम्प्लिमेंट सिस्टीम आहे ते पूर्णपणे आपण प्रिव्हेंट केलं पाहिजे आणि जे काही अनकंट्रोल ॲक्टिवेशन आहे ते प्रिव्हेंट केलं पाहिजे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.